या माझ्या लेकीच्या मी पप्पी घेऊन चालली. आशीर्वाद. आप खाइए ना मैडम, टेस्ट कीजिए ना. और ये हे गाईज, वेलकम टू माय युट्यूब चॅनल कविता दादा ब्लॉग. तर आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग यासाठी असणार आहे की आज फेसवर स्माइल दिसते, छान अशी स्माइल आली आहे, कारण मी खूप दिवसापासून एका गोष्टीची वाट बघत होती आणि फायनली आज तो दिवस आलेला आहे. तर मी शॉपिंग करायला चालली आहे, एक खास गोष्ट घेण्यासाठी चालली आहे. सॉरी, शॉपिंग नाही, एक खास गोष्ट घेण्यासाठी चाललेली आहे आणि त्यासाठी हा ब्लॉग आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. माझ्याकडे आमची मामी आजी पाहुणे आलेली आहे आणि मस्त योग आलाय ना, मोठ्यांचा आशीर्वाद, चांगली गोष्ट खरेदी करायला जाते. सो मामीचा आशीर्वाद घेऊन चाललीये. काय? इट्स ओके, सॉरी सॉरी, आशीर्वाद असू दे. आई सॉरी वाटते, सॉरी नाही, आशीर्वाद पाहिजे तर पुढे जाणार. तर मोठ्या माणसांचा आशीर्वाद घ्यायला पाहिजे. आईचा आशीर्वाद, मामी आजीचा आशीर्वाद घेतलाय. आमच्या मामी आईचं प्रेमळ आहे आणि भारी आहे. 2-3 दिवस झाले ती माझ्याकडे आली आहे. उद्या जाते आता, उद्या घरी जाते. तर इथे आईने मस्त झणझणीत मच्छी फ्राय करायला घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर आईचा आशीर्वाद घेतला. आईचा आशीर्वाद घेतल्यानंतर तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन केले. त्यानंतर मी माझ्या पप्पांच्या फोटोला पाया पडली, पप्पांचा आशीर्वाद घेतला. मी हे सगळं करत असते माझ्या आयुष्यात. जेव्हा पण काही चांगलं करायचं असेल तेव्हा मी आशीर्वाद घेत असते. मी पप्पी घेऊन चालली. ऑल दी बेस्ट. चांगली व्हिडिओ कर. रात्रीचे 8 वाजल्यात आणि मी माझ्या गोड भाचीला सोबत घेऊन शॉपकडे निघालेली आहे. आम्हाला नाच सुटते पण येतो. आता 8:30 वाजलेले आहेत आणि आम्ही शॉप जवळ पोहोचलेलो आहोत. बाईक रायडरला मी रिक्षामध्ये घेऊन आली मोबाईल घ्यायला. FZS आहे तिची बाईक आणि ती मला म्हणते मामी बाईकवर चल मोबाईल घ्यायला. ते नको, मला भीती वाटते. हाईट आहे ना, एवढा मागाचा फोन घ्यायचा, मग रिक्षामधूनच आणलेला, परत गाडीवरून पडला तर मग तर साडी सांभाळू की मोबाईल सांभाळू. तिला लय वेगळा वाटले, ती बसत नाही अशी रिक्षात पटकन. पण आलो आमच्या सेफ्टीसाठी. भाई आ गया, यहाँ पे क्लेम करेगा वो बता देगा. हाँ ठीक है. शॉपमध्ये आल्यानंतर प्रोसिजर पूर्ण केल्यानंतर भाचीच्या हातातून सगळी कॅश मोजून घेतली. काही सेकंदातच मोबाईल माझ्या जवळ आला आणि शॉपचे ओनर हिमांशू जैन हे सर आणि त्यांचे पप्पा, यांचा स्वभाव खूप छान होता. 2 दिवसापूर्वी आम्ही मोबाईलच्या चौकशीसाठी इथे आलो असता त्यांच्यासोबत छान ओळख झाली. म्हणून त्यांनी मी आणि भाची माझ्या इन्स्टा पेजसाठी, यूट्यूबसाठी काही फोटोशूट व्हिडिओ करत असताना त्यांनी त्यांच्याच एका जवळच्या व्यक्तीला बोलून आमचे छान फोटो व्हिडिओ शूट केले. तसेच त्यांनी त्यांच्या पेजसाठी सुद्धा व्हिडिओ शूट केला.
त्यांच्या पेजसाठी आम्ही कोलॅब करणारच आहोत. तुम्ही इन्स्टावर पोस्ट केल्यानंतर बघू शकता. हे सगळं होत होतं आणि मी खूप जास्त खुश होती, कारण की स्वतःच्या हिमतीवर स्वतःसाठी काही खरेदी करण्याची एक वेगळीच मज्जा असते. याआधी मी माझ्यासाठी काही ना काही खरेदी केलेलं आहे, पण पहिल्यांदा एवढं महागाचं मी स्वतःसाठी काही घेतलंय. संवाद हा शॉप बंद व्हायला आलाय. इथे हिमांशू सरांनी तुम्ही पाहिलं सगळं झाल्यानंतर आम्हाला पेढे घेऊन आल्यात की मॅडम तोंड गोड करा, इतकं छान फोन तुम्ही घेतलाय, त्याबद्दल आमचं अभिनंदन केलं. पेढे खरंच खूप छान होते आणि आम्हाला आवडले, त्यासाठी त्यांनी पुन्हा आमच्या सोबत सुद्धा पेढ्यांची एक पेटी दिली पार्सल. मोबाईल घ्यायला उशीर लागला, पण छान शॉप मधून मिळालाय, ट्रस्टेड पर्सन कडनं मिळालाय. म्हणजे आयफोन आपण कुठे पण नाही घेऊ शकत, तर जसं हवं होतं सगळं माझ्या मनासारखं झालंय. आणि कधी कोणत्या शॉपमध्ये स्वीट खायला मिळालंय मला नाही माहिती, मी बघितलं नाही. पेढे आम्हाला टेस्टला तर मिळाले, पण मला सरांनी बॉक्स घरी न्यायला पण दिलाय. आणि थँक्यू सो मच. मोस्ट वेलकम मॅम. आणि प्राइस साठी पण तुम्ही बेफिकर राहा, कारण की मी रिक्वेस्ट केली तर मला माझ्या मनासारखी प्राइस मिळालीच आहे. तुम्हालाही मिळेल. माझं नाव सांगून या, माझी ओळख सांगून या. बरोबर ना? एकदम बरोबर. तर थँक्यू सो मच. कॉंग्रॅच्युलेशन मॅम, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. शॉपचं नाव नहीं है, सिटी जोन तुमचं शॉपचं नाव सांगा. सिटी जोन मेरे स्टोर का नाम है सिटी जोन मॉल भिवंडी में जो है लोकेटेड है क्ले नाके पे. आप आइए हमारे स्टोर पे, बेस्ट ऑफर बेस्ट डील्स के लिए हमें कांटेक्ट कीजिएगा. थैंक यू. चला बाय करा. बाय बाय बाय. जाताना साक्षी आणि मीच होती, आम्ही दोघीच होतो. आणि नंतर माझ्या माणसाची एंट्री झालेली, तुम्ही बघितलंच असेल. हा बिझी होते, सो ते आले नाही. तर आम्ही दोघी पुढे गेलो आणि पण आम्हाला उशीर झालाय, तर माझे मिस्टर आम्हाला घ्यायला आले. नवरा माझा नवसाचा. दम लागलाय तिसरा माळा चढून. फायनली आता मी घरी आलेली आहे आणि मी खूप जास्त हॅप्पी आहे. आणि तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट मध्ये सांगा. मी खूप जास्त खुश आहे. आणि तर थँक्यू सो मच तुमच्यासाठी पण. आणि मी खूप जास्त हॅप्पी आहे. आयफोन आलेला आहे. तर हा गिफ्ट मी माझ्यासाठी माझ्या बर्थडेला घेणार होती, पण पॉसिबल नाही झालं, सो आता घेतलंय. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट मध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनची बेल वाजवायला विसरू नका, म्हणजेच असे छान छान व्हिडिओचं नोटिफिकेशन येत राहील. आणि ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. Bye bye. Thanks for watching. Ayo,